आयटी कंपन्यांमध्ये नोकर कपात, फटका रिअल इस्टेटला, गुंतवणुकीत मोठी घट। जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला। आखाती देशातील अस्थिरता, कच्च्या तेलाच्या दरातील चढ उतार या सर्वांचा परिणाम जगभरासह हिंदुस्थानावरही होत आहे। तसेच वाढत्या एआय मुळे आयटी क्षेत्रातील अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत। आयटी क्षेत्र धोक्यात असतानाच त्यांचा फटका रिअल इस्टेट क्षेत्राला बसत आहे। आयटी क्षेत्र धोक्यात आल्याने रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीत मोठी घट झाली आहे। जागतिक मंदीमुळे नोकऱ्या जात आहेत आणि हिंदुस्थानावरही त्याचा परिणाम दिसत आहे। नोकरी जाण्याच्या भीतीने लोक मोठी गुंतवणूक करण्यास कचरत आहेत। जे घर खरेदी करण्याचा विचार करत आहेत ते सुद्धा द्विधा मनस्थितीत आहेत। त्यांना आपली नोकरी जाईल की काय याची चिंता वाटत आहे। देशातील मध्यम वर्ग आणि स्थावर मालमत्ता बाजारासाठी ही समस्या बिकट बनत आहे। एआय मुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील टेक कर्मचारी रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक करण्यापासून परावृत्त झाले आहेत। लोक मोठ्या गृहकर्जाच्या जाळ्यात अडकण्याऐवजी आपली बचत जपून ठेवण्यास प्राधान्य देत आहेत। मुंबई, बेंगलोर, पुणे, हैदराबाद आणि गुरुग्राम यासारखी शहरे ज्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था आणि स्थावर मालमत्ता बाजार आयटी व्यावसायिकावर अवलंबून आहे, त्यांना याचा थेट परिणाम जाणवत आहे। पगारदार आयटी व्यावसायिक सध्या वेट अँड वॉच भूमिकेत आहेत। ओरॅकल, टीसीएस, अमेझॉन, मेटा यासारख्या मोठ्या कंपन्यांमधील कर्मचारी कपात तसेच एआयच्या वाढत्या प्रभावामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सावध भूमिका घेण्यास भाग पाडले आहे। नाईट फ्रँक इंडिया आणि अनारॉक या रिअल इस्टेट संशोधन कंपन्यांच्या ताज्या आकडेवारीतून काही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। आयटी हब मधील नवीन घरांच्या विक्रीतील मंद गतीमुळे न विकल्या गेलेल्या घरांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे। बेंगलोरमध्ये न विकलेल्या घरांचा साठा 23% वाढून अंदाजे 71,611 युनिट्सवर पोहोचला आहे, तर पुण्यात 12% वाढ दिसून आली आहे। नाईट फ्रँकच्या अहवालानुसार पुण्यातील निवासी रिअल इस्टेट विक्रीत 3% घट झाली आहे, तर बेंगलोर सारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 0% वाढ झाली आहे। आयटी कंपनींमधील नोकर कपातीच्या बातम्यांचा घर खरेदीदारांच्या भावनांवर थेट परिणाम झाला आहे। ही भीती नसती तर या शहरांमधील अंतिम वापरकर्त्यांची मागणी खूपच चांगली राहिली असती। पूर्वी आयटी व्यावसायिक हे 1.5 कोटी ते 3 कोटी दरम्यान किंमत असलेल्या मध्यम आणि लक्झरी सेगमेंटमधील घराचे सर्वात मोठे खरेदीदार होते। नोकरीच्या बाजारातील अनिश्चिततेमुळे या सेगमेंटमधील नवीन बुकिंग आणि साइट व्हिजिट्समध्ये लक्षणीय घट झाली आहे। जास्त ईएमआयचा धोका पत्करण्याऐवजी लोकांना आता भाड्याने राहणे अधिक सुरक्षित वाटत आहे। मात्र बेंगलोरच्या टेक कॉरिडॉरमध्ये जिथे पूर्वी भाडे वार्षिक 15 ते 30% दराने वाढत होते, तिथे आता वाढीचा वेग मंदावला आहे। अनेक आयटी क्षेत्रामध्ये घरमालक आता 5 ते 12% भाडेवाढीसाठी वाटाघाटी करण्यास तयार आहेत आणि कमी सुरक्षा ठेवीवर घरे देखील देत आहेत। मागणीत घट झाल्यामुळे विकासक कमी करत नाहीत, परंतु खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी अप्रत्यक्ष पद्धतीचा अवलंब करत आहेत, जसे की बुकिंग रकमेवर भरीव सवलत, मोफत कार पार्किंग किंवा ताबा मिळेपर्यंत ईएमआय मुक्त ऑफर्स देणे। तज्ज्ञांच्या मते हे मार्केट कोसळणे नसून एक तात्पुरती मंदी किंवा सुधारणा आहे। पारंपरिक आयटी कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात होत असताना देशातील परदेशी कंपन्यांची ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स वेगाने ऑफिसची जागा भाड्याने घेत आहेत आणि नवीन कर्मचारी भरती करत आहेत, ज्यामुळे बाजाराला आधार मिळत आहे।